7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी एकूण 7 सवयी दिल्या आहेत। या सवयींमध्ये आपण 7 नंबरची सवय पाहत आहोत, शार्पेन दी सॉ, ऊर्जांना धार लावा। शार्पेन दी सॉ या सवयीमध्ये त्यांनी 2 नंबरची एनर्जी दिलेली आहे, ही आहे इमोशनल एनर्जी। प्रत्येकाला भावनेची गरज आहे आणि ही भावनिक ऊर्जा टिकवून ठेवणं, ही भावनिक ऊर्जा निर्माण होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर याच्यामध्ये स्टीफन आर कवी सांगतात की ही जी इमोशनल एनर्जी आहे, या इमोशनल एनर्जीची आपल्याला गरज का आहे हे सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। टू फुलफिल अवर नीड्स, जीवन जगत असताना आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गरज असते इमोशनल एनर्जीची। इमोशनल एनर्जीच्या माध्यमातून आपण आपल्या गरजा पूर्ण करत असतो। तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे पहा, टू इन्क्रीज अँड बिल्ड रिलेशनशिप विथ अवर फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्स अँड कॉलिग्स। आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्याला आपल्या गरजा भागविण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, फॅमिलीवर अवलंबून राहावं लागतं, आपल्याला मित्रांवर अवलंबून राहावं लागतं, रिलेटिव्सवर अवलंबून राहावं लागतं, आपल्या सहकाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतं। आणि म्हणून यासाठी आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी आपण या सर्वांवर अवलंबून असतो, म्हणून आपल्या गरजा आपण पूर्ण करू शकतो, म्हणून आपल्या गरजा पूर्ण होतात। या इमोशनल एनर्जीच्या माध्यमातून पूर्ण होत असतात। इमोशनल एनर्जी, इमोशनल पॉवर जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, यासाठी स्टीफन आर कवी सांगतात कम्युनिकेशन। आपण सर्वात अगोदर कशावर लक्ष दिलं पाहिजे, कम्युनिकेशनवर लक्ष दिलं पाहिजे। आपल्या घरामध्ये, आपल्या मित्रांबरोबर, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या कॉलिग्समध्ये आपलं कम्युनिकेशन कसं आहे, आपण या सर्वांबरोबर बोलत असताना आपण कसं बोलतो याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही जितकं चांगलं बोलणार आहात तितके तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होणार आहात। हे कोणाबरोबर दृढ होणार आहेत, तुमच्या फॅमिलीबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुमच्या सहकाऱ्यांबरोबर, या सर्वांबरोबर आपण कम्युनिकेशन करताना नीट लक्ष दिलं पाहिजे। कारण तुमचं कम्युनिकेशन जितकं चांगलं असणार आहे, जितकं इफेक्टिव्ह असणार आहे, तितका तुम्हाला फायदा होणार आहे। त्यानंतर आहे अटेन्शन। आपल्या घरामध्ये, आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या सहकाऱ्यांमध्ये जे छोटे छोटे कार्यक्रम असतात, या छोट्या छोट्या कार्यक्रमांना सुद्धा आपण हजेरी लावली पाहिजे। या छोट्या छोट्या कार्यक्रमांकडे सुद्धा आपण अतिशय चांगले लक्ष दिलं पाहिजे। त्यानंतर आहे पहा एम्पथी, सिंपथी। सुखाचा प्रसंग असो, दुःखाचा प्रसंग असो, आपण जाणं आवश्यक आहे। सुखाच्या ठिकाणी आपण गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आपण सामील झालो पाहिजे, दुःखाचा प्रसंग असेल तरी आपण सामील झालो पाहिजे। यातूनच आपले नातेसंबंध अधिक दृढ होत असतात, आपली इमोशनल एनर्जी अधिक चांगली होते। त्यानंतर आहे सर्व्हिस। कुटुंब, मित्र, नातेवाईक, सहकारी यांना जेव्हा सेवेची आवश्यकता असते तेव्हा या ठिकाणी आपण सेवा सुद्धा करू शकतो। त्यानंतर हेल्प, जेव्हा मदतीची गरज असते, जेव्हा कोणाला मदतीची गरज असते तेव्हा आपण जर त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आपण मदत केली तर त्यातून मिळणारा जो फायदा आहे, हा फायदा सुद्धा अतिशय चांगला होतो। आणि यातूनच जी इमोशनल एनर्जी आहे, ही इमोशनल एनर्जी अधिक दृढ होते, आपले नातेसंबंध अधिक बळकट होतात। म्हणून स्टीफन आर कवी या ठिकाणी सांगतात, तुम्हाला जर इमोशनल एनर्जी जर चांगली जबरदस्त करायची असेल तर तुम्ही फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्स, कॉलिग्स या सर्वांकडे चांगले लक्ष दिलं पाहिजे।